आपुलिया हिता जो असे जगता 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 धन्य माता पिता तयाजिया माता पिता तयाजिया धन्य माता पिता तयाजिया आपुलिया हिता जो असे जगता 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 धन्य माता पिता तयाजिया धन्य माता पिता तयाजिया धन्य माता पिता तयाजिया ओळे कन्या पुत्र होतीचे सात्विक कन्या पुत्र होतीचे सात्विक ओळे कन्या पुत्र होतीचे सात्विक कन्या पुत्र होतीचे याचा हरेक वाटे देवा तया तारीख वाटे देवा तया तारीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे ओळे कन्या पुत्र होतीचे सात्विक ओळे कन्या पुत्र होते जे सात्विक ओळे कन्या पुत्र होतीचे सात्विक ओळे कन्या पुत्र होते जे सात्विक याचा हरेक वाटे देवा तारीख वाटे देवा तया तारीख वाटे देवा कामने मज घडो त्यांची सेवा मला घडो त्यांची सेवा कामने मज घडो त्यांची सेवा कामणे मज घडो त्यांची अरे माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही ओळे कन्या पुत्र होतीचे सात्विका कन्या पुत्र होतीचे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होतीचे सात्विक तारीख वाटे देवा हरी कवाट देवा दयाला हरी कवाट देवा जय गोपाळ विठोबार कुमाई कुमार कुमार हे जय विठोबार जय गोपाळ कुमार गोपाल कुमार गोपाळ कुमार विठोबार कुमाई गोपाळ कुमार विठोबार कुमाई गोपाळ कुमार विठोबार कुमाई जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे
धन्य माता पिता दयाचे या, धन्य माता पिता दयाचे या, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होतील सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होतील सात्विक. कुळी कन्या पुत्र होतील सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होतील सात्विक. दयाधारिक वाटदेवा, दयाधारिक वाटदेवा,
कुळे कन्या पुत्र होती जय सात्विका कुळे कन्या पुत्र होती जय सात्विका कुळे कन्या पुत्र होती जय सात्विका आपुलिया हेता जो असे जागता आपुलिया हेता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घड त्यांची सेवा तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा महायोग पिटे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय मदातुन मुनींद्रयम समागत्य तिटंदमानंद कंद प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया तुझरे चरण संततिया तुझरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
अधत्रिय जननी देवाची नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे शरण शरणानो म्हणता शरण शरण नो म्हणता चरण 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 शरण शरण नो म्हणता शरण शरण नो म्हणता चरण चरण म्हणता चरण चरण म्हणता तुमालो राम दूता तुमालो राम दूता गाय भक्तीच्या त्या वाटा गाय भक्तीच्या त्या वाटा आलो राम दूता तुम्हा आलो राम दूता काय भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या शरण शरण नो म्हणता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा काय भक्तीच्या मग दाबाव्या शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या वाटा मज दावाव्या शुभटा विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय विठ्ठल 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 आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी सेवेसाठी गायलेला अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण देवमान्य संतमान्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा आपल्या सर्वांच्याच परिचयाचा शक्यतो भजनी मंडळाच्या परिचयाचा आणि ज्यांचा परिचयचा नसेल त्यांनी आता परिचय करून घ्यायचा
असा असणारा अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. आज पवित्र अशा कीर्तनासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांनाच ज्ञात आहे, सर्वच आपण आमंत्रित आहात. सर्वांनाच असणारं या ठिकाणी आग्रहाचं आमंत्रण आहे. पण सगळ्यांना माहिती आहे, पण सांगणं या कर्तव्य या न्यायानं आज या करगळ परिवाराच्या घरी एक दिवसाचं नामयज्ञ सोहळा म्हणता येईल, कीर्तन सोहळा म्हणलं जातं. आणि या नामचिंतन सोहळ्यानं काय होतं तर आपल्याला नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे, जन्मांतरीच पाप नाश होण्याची ताकद या नामामध्ये. म्हणून हरी कीर्तन विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आज या पवित्र असणाऱ्या या ठिकाणी या परिवारानं त्यांच्या मातोश्री वैकुंठवासी पारोबाई ज्योबा करगळ यांचं 6वं पुण्यस्मरण आहे. किती? 6वं आहे. खरोखर धन्यवाद देऊया या परिवाराला की आपण 6वं सुद्धा असणारा करू शकता. म्हणजे फार आता काळानुसार, बदलत्या काळानुसार अतिशय नियोजनबद्ध असा कार्यक्रम आहे. आणि त्यांचे मुलं या आपल्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण काय बरेच जण म्हणतात आई आहे तोपर्यंत सेवा नव, आपली आई आहे तोपर्यंत तर करायचीच, पण आपले आई वडील गेल्यानंतर सुद्धा आपल्याला सेवा करता येते. हे आपलं असतं किती भाग्य आहे, किती आपलं भाग्य आहे. आपल्या जन्मदात्याच्या आई वडिलांची सेवा करणं गेल्यानंतर ही सेवा घडते, हे परम भाग्य आहे. म्हणून त्यांचे मुलं कैलासवासी वालचंद ज्योबा करगळ असतात आपल्या आहेत नाहीत. या ठिकाणी आमचे परमस्नेही परम आदरणीय बाळासाहेबजी ज्योबा करगळ असणाऱ्या, नंतर पांडुरंगजी ज्योबा करगळ, नामदेव ज्योबा करगळ आणि त्यांना मुलगी अनुराधा शंकर शेळके व कैलासवासी पद्मिनी दिनांगन सोलनकर असा असणारा हा परिवार आहे. 4 मुलं आणि 2 मुली असणाऱ्या अशा पवित्र मोठ्या कुटुंबामध्ये असणारा मोठा हा परिवार आहे. आणि या परिवाराच्या ठिकाणी आजचा असणारा हा पुण्यस्मरणाचा निमित्ताने आपण सर्वच आमंत्रित. आमचे असणारे मृदंगवादक माऊली महाराज, पेटे मास्तर नाना, विनेकारी, टाळकरी, माळकरी, सर्व कीर्तनकार व असणारा गायक वादक सर्व असणारा या आमच्या अण्णांच्या असणारा आमंत्रित त्यांच्या उद्देशानं आलेला हा सगळा परिवार. आणि ज्यांनी मला आमंत्रित केलं असे आमचे असणाऱ्या याच आपलं गावाचं भजनी मंडळातलं असणारा त्या ठिकाणी वैभव असणारा सिद्धेश्वर महाराज भोसले परिवार. इथं खरोखर आम्ही नेहमीच येतो का तर आपल्याला ह्या गावाला, शेटपळ गावाला अण्णा वारसा एक मोठा अस्त्र लाभलेला आहे आमच्या परमार्थिक क्षेत्रामध्ये. तो कोणत्या निमित्ताने तर आपल्या असणाऱ्या नाथरायांच्या, नाथबाबांच्या असणाऱ्या आशीर्वादानं हे गाव वसलेलं आहे. या कुशीमध्ये असताना आपण त्या नाथबाबांचे आहोत. आणि नाथबाबांचे आपल्या या गावावरती फार मोठे असणारं पुण्य आहे. आपण त्या नाथबाबाला आपण प्रत्येकजण आपला असणारा गावचाच नव्ह, परिसरातला असणारा त्या नाथबाबांची सेवा करत आहेत आणि तेही आपल्याही हातून घडत आहे. हा परम आपलं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल खरोखर असणारा आजच्या या कीर्तनासाठी जो अभंग निवडला आहे तो 4 चरणाचा आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायचा आहे. मी बोलून गेलो की काहींच्या आमच्या भजनी मंडळाच्या पाठांतरात आहे, पण बसलेल्यापैकी आमच्या पाठांतरातला नाही असं म्हणता येईल त्यांना, की आमच्या परिचयच नाही. तुम्ही बोलून गेला, अभंग सांगितला, तुकोबरायचा सांगितला, 4 चरणाचा सांगितला, काय सांगितला तर आपल्या हिता जो शे जागता. महाराज म्हणतात आपल्या हिताला जो जागतोय, धन्य माता पिता तयाची अभंग आधी असं ओळख करून घ्या अभंगाची. जसं आपण गेल्यानंतर मी नेहमी सांगत जातो की नवीन माणूस भेटल्यानंतर अण्णा त्याची ओळख करून घ्यावा प्रवासामध्ये, आहे का नाही. तसं ह्या संप्रदायामध्ये फार मोठा आहे. असं अभंग 4000 आहेत,
मग 4,000 प्रत्येक अभंगाचीच आम्हाला सगळ्यांना ओळख, आमची सुद्धा ओळख होणार नाही. आम्ही फक्त त्यांच्या कडे घासून जातो. आपण कसं म्हणतो, अहो पाहुणा भेटला पण निस्तार असते, तो पलीकडल्या रस्त्याने गेला आणि मी या रस्त्याने गेलो, भेट झाली नाही, आमचं बोलणं झालं नाही. तसं आमचे सुद्धा काय असतात, नुसतं लांबून जातात अभंग, पण काहींच्या डोळ्यासमोरून जातात, काहींच्या कानावर पडतात, पण काहींच्या असतात आहे का नाही आबा, आहे का नाही, पण ज्यांच्या असतात हृदयामध्ये उतरला ते अभंग असतात. त्या ठिकाणी आजचा अभंग आहे का नाही. आजचा अभंग आपल्या कौटुंबिक जीवनाला अतिशय महत्वाचा आहे माऊली. कौटुंबिक जीवनामध्ये बाकीचे अभंग आहेत, काय कमी नाहीत हे मला सांगायचं नाही, पण सगळ्या अभंगापैकी हे आजचा जो अभंग आहे ना, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये एवढा एकच अभंगाचा जर आपण अनुग्रह घेतला, त्याचा असता ध्यास घेतला आणि त्याप्रमाणे तुकोबरायांच्या प्रमाणे जर आपण वाटचाल केली अभंगाच्या प्रमाणे, तर आपलं कुटुंब असताना जीवन जगत असताना यशस्वी व्हायला काही वेळ लागणार नाही यांना. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काय लागतं मोठाचं, फक्त आमचं असतं त्या ठिकाणी घर असावं, घरासारखं नकोच दिसते भिंती, तेथे असावा प्रेम जिवाळा, नकोत नाते गोती असतात. बघा नाते गोती तर पाहिजे ते, पण तिथं नाते गोत्याच्या अगोदर जिवाळा पाहिजे, आणि जिवाळा असेल तर त्या नात्याला किंमत आहे का नाही. पण असतात जिवाळा जर त्या घरामध्ये नसेल तर आमच्या नाते असून सुद्धा आज फार मोठा आहे. बऱ्याच ठिकाणी मागच्या एक 8 दिवसामुळे आम्ही लग्नाला गेलो अण्णा, 8 दिवसापर्यंत सांगतोय, आपला घरातलं वातावरण सांगतोय, विठ्ठल विठ्ठल मी सांगत आहे की आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा विषय आहे. आपलं जीवन जगत असताना आपली नातेगोती सांभाळणं फार महत्त्वाचा विषय आहे. आणि त्या नातेगोती कशी सांभाळायची तर इथं सांगतात, आपल्या हिता जोशी जागता परिचय आपण सांगू अभंगाचा घेऊ. धन्य माता पिता तयाची, महाराज म्हणतात आपल्या हिताला जो मुलगा जागतोय का नाही, कोणती ही मुलं, आपल्या हिता जोशी जागता धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. महाराज म्हणतात आपल्या हिताला जो जागतो त्याच्या आईवडिलाला धन्यता आहे का. आणि कुळामध्ये कुलवान घराण्यामध्ये जर मुलगा सात्विक जन्माला आला तर तयाचा हरेक वाटे देवा. अहो तुमच्या आईबापाला नक्की धन्यता वाटेल. माझा मुलगा टाळ घेऊन उभा राहतोय, धन्यता आहे. माझा मुलगा हरिपाठ वाचतो, माझा मुलगा असताना कीर्तनकार आहे, माझा मुलगा MBBS डॉक्टर आहे, छती ठोकून सांगतो महाराज माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा असता त्या ठिकाणी असा आहे. असं जर असेल तर महाराज नुसते आई वडिलाला धन्यता नाही तर ते तुकोबराय म्हणतात देवाला सुद्धा त्या मुलांचा आनंद होतो. मग अशी मुलं काय करतात, तुकोबराय 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, गीता भागवत करीती श्रवण. गीता आणि भागवत 2 ग्रंथ फार महत्त्वाचे सांगितले. करीती श्रवण, श्रवण म्हणजे ऐकतात. अखंड चिंतन विठोबाचे, ते काय करतात, नुसतं ग्रंथ ऐकत नाही तर भगवंताचे पांडुरंग परमात्म्याचं माझ्या विठ्ठलाचं गुणगान गातात. अखंड चिंतन विठोबाचे. मग तुकोबराय म्हणतात अशी जर मुलं ज्या घरामध्ये असतील, अशी जर सात्विक मुलं त्या कुळामध्ये असतील तर तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ऐकताय 4थं प्रमाण, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबराय म्हणतात अशा घराण्यातल्या मुलांची, अशा असणाऱ्या संतांच्या मुलाची, अशा सात्विक वृत्तीच्या मुलांची असणारा सात्विक संतांची मला सेवा घडवा. काय मोठं परमभाग्य आपलं असतात त्या ठिकाणी. तुकोबरायने विनंती करावा सर्वसामान्य जीवाची, विठ्ठल विठ्ठल असा असणारा सरळ सरळ भावार्थ या अभंगच आहे. आपल्याला जमल त्या वेळेमध्ये आपल्याला फक्त आता आपल्या पुढं 50 मिनटं आहेत, ठीक नाही. 12:05 बरोबर आपण पुष्पवर्षा प्रतिमूर्ती आईसाहेबांच्या करणार आहोत. आणि जमल तेवढं जेवढं आपल्या समोर भगवान परमात्मा जेवढे आपल्याला बुद्धी देईल तेवढं आपलं बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. फार मोठं सुंदर असं देखणं वातावरण या परिवाराने केलेलं आहे का नाही.
सुंदर असा मंडप आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, सुंदर असं असणार आमचे सहदेव महाराज निष्ठे असणारा आजीचं याच गावापुरतं नाही तर आपला असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये असणारा हा यूट्यूब चॅनलमुळं आपल्याला ही पुण्यतिथीचा असतात त्या ठिकाणी प्रसार होणार आहे. आणि खरोखर हे जगाला कळू दे ना. आम्ही आमच्या आजीचं असतात त्या ठिकाणी, लहान मुलं असतात आमच्या आजीसाठी असतात, धडपडणारी मुलं बघा आल्यापासून असतात त्या ठिकाणी पाहतोय. आणि खरंच बरं का, हे दोन मोठी नाती आपल्या घरामध्ये फार मोठी आहेत. कोणती? आजी आणि नातू, आजोबा आणि नातू असता. हा जो नातू असतात दोघांचा जो असतात तो प्रेमाचा जो आहे ना, ज्यांच्या मांडीवर नातू असतात खेळला त्यांना कळलं असेल की आपले म्हातारपणाचे मित्र खरे कोण असतात तर तेच असतात. पण काही न दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं. हे महाराष्ट्राची भूमी आता संतांच्या विचाराची म्हणतो, पण आमच्या आज असताना आमच्या मांडीव घेण्यासाठी आईबापच आम्ही असतात, आमचे आजोबा आणि आजी आम्ही घरात ठेवू शकत नाही. हे आमचं किती दुर्दैव आहे. पण आमच्या घरामध्ये जर असतात अशा बंगल्यामध्ये जर आमचे आजोबा आणि आजी जर त्या घरामध्ये शोभून दिसले तर त्या घराला शोभा असतात. त्या ठिकाणी किती लाख दिल्यानंतर गरज नाही, पण आजी पण आजोबा जर असणार त्या ठिकाणी असेल तर त्या घराला शोभा आहे, ती वेगळीच आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 म्हणून महाराज सांगतात आपल्या हिताला जागणं गरजेचं आहे. महाराज हित कशात आहे पाहिलं पाहिजे. नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयोच्याचा नका करो नाश आयोच्याचा नका करो नाश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेशा आता तरी पुढे हाचे उपदेशा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करुणाचा आयोजाचा नका करुणाचा आयोजाचा सकळांचे पायी माझे दंडवत सकळांचे पायी माझे दंडवत सकळांचे पायी माझे दंडवत सकळांचे पायी माझे दंडवत सकळांचे पाये माझे दंडवत सकळांचे पाये माझे दंडवत सकळांचे पाये माझे दंडवत सकळांचे पाये माझे दंडवत आता तरी पुढे हाची उपदेश. महाराज म्हणतात नका करो नाश आयुष्याचा सकळांचे पायी माझे दंडवत आपुल्याले चित्त शुद्ध करा लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज म्हणतात असताना पायाला हात लावून सांगणारी माणसं राहिली नाहीत आज. आहेत का फडतरी महाराज? आहे ना, पायाला हात लावून छत्राला धरून सांगणारे आहे त्याच, पण पायाला नाही नाही कोणी. पण महाराज म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला. काय सांगतात? कर टाळे बोला मुखी नाम. काय सांगायचं त्यांना? काय स्वार्थ आहे त्यांचं काय? तू का तर विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. खरखरच आपल्या या आस्ताऱ्या मूर्ती लोकातलं जे वैभव आहे ना, हा सुख सोहळा जगाताच्या पाठीवरच पाहायला मिळणार नाही. आणखी एक सांगू का या सुख सोहळ्याचं महत्त्व? जाताचं सांगतो अण्णा. आपल्या आषाढी वारी आषाढी कार्तिकी वारी मग आपल्या तुकोबराय आपल्यापासून जातात आहे का नाही? परंपरा आहे.
300-350 वर्षांची परंपरा आहे. किती भाग्य आपलं. मग याच वारीचं महत्व आपल्या महाराष्ट्रापुरतं राहिलं नाही, आपल्या देशापुरतं राहिलं नाही, तर देशाच्या बाहेर गेल्यानंतर कालच्या आषाढी वारीला फ्रान्स या देशाची असणारी एक महिला आलती वारीमध्ये. बघ कोणाला पाहिलं असेल युट्यूबला किंवा कशाला वर्तमान, बाहेरच्या देशातले आलते आणि तिनं आपल्या इथं येऊन PhD केली वारीवरती. काय केली? PhD. आता तुम्ही म्हणसाल वारीवरती PhD कशी करायची? आम्ही हे कर द्या असणार डॉक्टरवरती बाकीचे ह्याच्यावर करतो. बघा हीच नाही, एवढीच नाही, तर आपल्या या महाराष्ट्रातल्या संतांच्या असणाऱ्या ग्रंथाची PhD अमेरिकेत होते, बाहेरच्या देशामध्ये होते. पण आमच्या आज महाराष्ट्रातल्या माणसाला आमचं असताना ज्ञानेश्वरी ग्रंथच माहीत नाही आम्हाला. सांगा आता बसलेल्यापैकी सगळ्याला माझी विनंती आहे की आता आपल्या घरामध्ये ज्यांच्या ज्ञानेश्वरीन गाथा आहे घरामध्ये, त्यांनी बोटवरती करा बरं माझ्या. सांगा. हा बघा इकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा भाग्यवान नावापासनं ज्यांच्या घरी ज्ञानेश्वरीन गाथा आहे ना, त्यांच्या घरी आज तुकोबारायण ज्ञानोबराय आहेत. तुकोबारायण ज्ञानोबराय नाही कोण म्हणतं, आहेत ना आज, पण कशात गाथा रूपाने तुकोबराय आहेत आणि माऊली ज्ञानोबरायांचे असतात त्या असताना ओवे रूपाने, ग्रंथ रूपाने, ज्ञानेश्वरी रूपाने असताना माऊली ज्ञानोबराय आहेत. नामदेवराय वर्णन करतात. नामा मने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगटली, 56 भाषेचा केलाशे गौरव, बहर नावी नाव उभारली. महाराज म्हणतात किती 56 भाषा एकत्रित ज्ञानेश्वरींमध्ये केल्यात आणि त्याच ज्ञानेश्वरीवरती PhD आज होते बाहेरच्या देशामध्ये. हे मला सांगायचं आहे. आणि आम्ही ज्ञानेश्वरी अस्त्र उघडून सुद्धा पाहिलं आहे. एक ओवी सांगतो आणि तुम्हाला पुढं जायचं. आपल्याला सगळ्या ओवी सांगणारे एवढं वेळ नसते याला. या ठिकाणी महाराज म्हणतात, दया ते धर्मो, धर्म ते सुखागमो, सुख ते पुरुषोत्तम असे जैसा. देव कुठं इथं वर्णन केलंय याच ओळीमध्ये. ऐका, सुपी ओळी आहे. दया ते धर्मो, धर्म ते सुखागमो, सुख ते पुरुषोत्तम असे जायचा. पुरुषोत्तम नाम देव. बघा, ज्या घरामध्ये दया आहे, भूत दया गायी पशूचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझे. ज्या घरामध्ये आतिथ्याचं असतात त्या ठिकाणी देवभाव होतं, आतिथ्याचं स्वागत होतं. आमच्या या परिवाराने फार मोठा असणारा सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठा वारसा लाभलेला आहे आणि त्यांच्या हातून अनेक असणाऱ्या मोठ्या असणाऱ्या समाजाची सेवा घडते. अतिथी देव, आलेला पाहुणा, आलेला अतिथी विनमुख जात नाही, चहा घेऊन जातो, समाधानाने जातो. आणि खरं आपल्या घरामध्ये येऊन आलेला अतिथी समाधानी जातो, त्यापेक्षा भाग्यवान कुठलंच घर नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. मी विनोदान नेहमी सांगू जातो. काही सांगतात, अहो आम्हाला आठवडाभर फक्त 1 किलो साखर आणली का नाही 15 दिवस जाते. काय सांगतात, किती 1 किलो साखर आणलेली 15 दिवस जाते. आणि एखादा मोठेपणे सांगतो, अहो काय सांगा, कारखाने हे बी कारखान्याची पुरत नाही, ते बी कारखान्याची पुरत नाही, आणि तिकडली 20 किलो तिकडली 30 किलो आणून अजून 20 किलो पदरणी असतात रे, 40 रुपयाने घ्यावं लागते. म्हणजे काय सांगायचं आहे मला, ह्यातलं तुम्हाला सगळं सांगायची गरज नाही. आपल्याला आपला अनुभव आहे. आलेला असताना माणूस विनमुख असताना जाऊ नये, समाधान जावतो, ती असताना खरी असताना. माणसाचं जीवन कशा बाकीचे असतात, मोठेच असतात, किती श्रीमंत आहे, किती मोठे आहे, किती इस्टेट आहे, ह्याला महत्व नाही, पण किती तुमच्या अंतकरणामध्ये दुसऱ्याबद्दल प्रेम आहे ह्याला फार महत्व आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. आमच्याकडे आणखी सांगून जाईन तुम्हाला, अशा अवस्था झाली. आम्ही फक्त कुणाला विचारतो, जे जेवलेत ना, ज्यांचे जेवलेले आहेत त्यांनाच फक्त जेव घालण्याचा प्रयत्न करतो. अहो जेवा थोडं. ते म्हणतो, अहो जेवून आलोय. आणि आम्ही म्हणतो जेवा थोडं. पण अशी वृत्ती ठेवा की ज्याला भूक लागली त्याला जेव घाला. ऐका, आम्ही त्यांना नाही जेव घालत. जी जेवून आले त्यांना म्हणतो, अहो घ्या, अहो तो हात. आणखी पुढे जाऊन एक वाक्य सांगतो, बोलतो. ज्यांच्याकडे पैसे आहेत ना त्यांना आम्ही पैसे देतो. बसलेल्याला म्हणणं आहे का बघा, ज्यांच्याकडे पैसे आहेत आबा त्यांना आम्ही पैसे देतो, पांडुरंग महाराज. पण ज्यांच्या खिशातच पैसे नाहीत त्यांना आम्ही पैसा देत नाही.
ऐका, आमच्या नातराईने पाणी आणलं होतं काशीहून. कशासाठी आणलं होतं? घरी आल्यानंतर लेकरा बाळा सगळ्या असतात, पाहुणे मंडळी मित्रमंडळी बोलवायची, मोठा उद्यापन करायचा, मोठा असतात थाटामाटाने सगळ्याला आमंत्रित करायचं आणि काय करायचं? गंगापूजन करायचं. आम्ही काशीहून पाणी आणतो अण्णा. कशासाठी? गंगापूजन करायचं त्यासाठी. पण आमच्या नाथबाबांनी येतानाच पाहिलं आणि रस्त्याच्या कडेला उन्हाळ्याचा दिवस होतं, चैत्र महिना होता, मी म्हणत होता, आणि एक असताना गाढव रस्त्याच्या कडेला पडलं होतं व्याकुळून, फक्त पाणी नव्हतं त्या भागामध्ये. आणि नाथबाबांनी विचार केला, नको म्हणले असता राव, हे पुढं नेऊन गंगा उद्धापन पुन्हा करू, पण ज्याला गरज आहे आज या गाढवाला, कशाची गरज आहे हो? त्याला पाण्याची गरज आहे. ताणलेल्या जीवनवना माझी, ताणलेले असतात त्या ठिकाणी. ज्याला भूक लागली आहे त्याला जेवण घावा. देव करायची गरज नाही, देव पूजायची गरज नाही, देवाला जायची गरज नाही. ज्याला असताना भूक लागली त्याला जेवण घाला, ज्याला ताण लागले त्याला पाणी द्या. मग एवढं जर कळालं, आणखी सांगून जातो पुढं की आपण जर असताना मनुष्याच्या जन्मामध्ये आल्यानंतर जीवशी जीवनम, लक्षात आलंच तर बघा, एक जीव दुसऱ्या जीवाला होते अवलंबून आहे. इथं ही कधी कळालं? मागच्या 4 वर्षामध्ये आम्हाला कळालं, एक जीव दुसऱ्यावरती जीवावरती अवलंबून आहे. आणखी एक वाक्य पुढं बोलून जातो, ज्या आताच्या पलीकडे असतात नवीन ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला मिळतं की ज्या मुलाला आईबाप नसतील घरी, असाच असतात मुलगा शोधायचा प्रयत्न करायला लागले. आता हे परिचय माझा काही असतात, तिथं जायची गरज नाही, पण जाता जाता जाऊन असतात थोडासा परिचय करून जातो या विषयाला. ज्या घरामध्ये आईवडील नाहीत अशीच असतात. महाराज विनोदाने मोठे मोठे महाराज बोलून सांगतात की असतात त्या ठिकाणी तुम्हाला असं जर पाहिजे असेल गरज, जावा ना अनाथ आश्रमामध्ये. आणि मी एक खरंच वाक्य असतात त्यात वाचून गेलो एक असं की आपल्या इथलं नाही असतात, परदेशातलं असतं हा विषय. का बा तिथं मुलं 2000 मुलं होती अनाथ आश्रमामध्ये, पण 2000 मुलापैकी एकालाही आई वडिलांचं अस्त्रा छत्र, आई वडिलांच्या शब्बासकीचा पाठीवचा हात असणार नव्हतं ना. त्यांना खायला भरपूर आहे, प्यायला भरपूर आहे, सगळं काय भरपूर आहे, पण त्यांना फक्त काही नाही हो, माईची उब नाही हो. आई म्हणणार, बाबा म्हणणार असतात त्या ठिकाणी नातं आहे. बाहेरनं आमचा मुलगा शाळेत न असताना शिकून यावा आणि आल्याबरोबर असताना आईनं पदरामध्ये घ्यावा, त्याच्यापेक्षा भाग्यवान मुलगाच नाही, त्याच्यापेक्षा भाग्यवान घरच नाही ना. मुलं आहेत भरपूर, पण मुलांना आमच्या आईबापाला असतात त्याने अस्त्राची गरज आहे, अस्त्राची गरज आहे. आणि ती ही संस्कृती आमच्या महाराष्ट्राची आहे. आणि ती संस्कृती आम्हाला हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा सांगतात, हे संत शिकवून जातात. आणि ते संत शिकवून जातात म्हणून आम्ही त्यांच्यावरती आज आरवड आहे. महाराष्ट्र आपला उभा जो आहे, या महाराष्ट्राचा असतात त्या वैभव जे आहे ते आमच्या संतांच्या आणि शूरवीरांच्या भूमीमध्ये आहे. आमच्या छत्रपती राजाच्या मुळे असणारा, आमच्या असणाऱ्या जिजाऊ आईसाहेबामुळे असणारा महाराष्ट्र आमचा असतात अतिशय उंचीला पोचवला गेला आहे. किती पवित्र कुश आहे आमच्या असणारा आईसाहेबांची. नसताना असता जिजाऊ आईसाहेबांनी सांगितलं असताना या घराच्या दाराच्या बाहेर पाऊल टाकू नको, या गावाचं राज्याचं देशाचं काय तुला पडलंय, नसताना महाराष्ट्र आज आपल्याला कीर्तन करायला असं असणार मंडपामध्ये. एकच विचार केला गेला, जा लढाईसाठी, समाजासाठी असताना मुलगा दान करून टाकला गेला. आम्ही मुलाला फक्त म्हणतो असतात त्या 5 वर्षाच्या शाळा सुटल्या घरी, एखाद्याची भांडणं लागले तर नको त्याच्यामध्ये जाऊ, नको पडू. पण असताना हे जर विचार आमच्या जिजाऊ आईसाहेबांनी जर मांडला असता, बंद दाराच्या आतमध्ये जर शिवबाला जर ठेवला असता, तर आज आमचा महाराष्ट्र असता त्या घडला नसता. किती उपकार आहे त्या महाराष्ट्रावरती आज शिवमोठ असणाऱ्या वीरांचं, किती उपकार आहे ते असणाऱ्या माऊलीचं. आणि ते हिताला जागलेत आणि म्हणून आपण ते असतात त्या ठिकाणी जागतोय. म्हणून अशांच्या असतात त्या काय होतं, त्यांचंच नाही तर त्यांच्या आईबापाला धन्यता मिळतात महाराज. म्हणतो को बरं आपल्या अभंगाच्या चरणामध्ये म्हणतात, आपुलिया जोसे जगता बोलिया हिता जो आसे जागता, बोलिया हिता
सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळे कन्या पुत्रा होती जय सात्विक कोळे कन्या पुत्रा होती जय सात्विक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय अभंगद्वारे सांगतात आपल्याला, आपल्या हित जो अशी जागता धन्य माता पिता तयाची आ. महाराज सांगतात आपल्या हिताला जागतोय त्याचा आईवडिलाला आता धन्यता आहे. आईवडिला धन्यता यासाठी आईवडिलांनी काय करावं एक दृष्टांताने तुम्हाला सांगून जातो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल आई वडिलाला धन्यता कशी मिळते ते ऐका थोडंसं. ऐका, आपल्या ग्रामीण भागातली एक असणारी मुलगी आणि तिचीच बहीण एक शहरामध्ये, एक ग्रामीण भागामध्ये आणि एक शहरा भागामध्ये अशा दोन मुली दिलेल्या होत्या. आणि ग्रामीण भागातलाही मुलगा तिचा आणि शहरातला अशी लहानाची मोठी झाली. अशी मोठी झाल्यानंतर शाळा शिकली ना, शाळा शिकल्यानंतर त्यांना पुढं आपल्या नवीन उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याचा योग आला. आणि आल्याबरोबर ते आता इंटरव्ह्यू द्यावं लागते बघा. उच्च शिक्षण बाहेरच्या देशामध्ये किंवा मोठ्या शिक्षण घ्यायचं असेल तर काहीतरी परीक्षेमध्ये तो यशस्वी आहे का हे बघतात. त्याची गुणवत्ता पाहतात. तो किती मोठा आहे, किती श्रीमंताच्या घराचा आहे, याच्या घरी किती पैसे आहेत हे बघत नाही. काय बघतात, त्याची त्या मुलाची गुणवत्ता पाहतात. नंतर त्याला सिलेक्ट करतात, आहे का नाही, MBBS डॉक्टर होण्यासाठी, आहे का नाही, पुढचे मोठे उच्च शिक्षणासाठी. काय त्याची क्वालिटी पाहतात. आपल्या साध्या भाषेत क्वालिटी पाहतात. मग असं ग्रामीण भागातलाही मुलगा आणि शहरातला मुलगा, दोन्ही मुलांनी त्यांना पुण्यासाठी जायचं होतं. आणि सांगितलं तुमची इंटरव्ह्यू किती दिवसाने, तिथं जाऊन तुम्हाला 5 दिवस मुक्काम करावं लागेल आणि 5 दिवसानंतर तुम्ही माघारी येऊ शकता. मग असणाऱ्या ग्रामीण भागातल्या मुलाच्या आईवडिलाने त्या मुलाला काय केलं, 5 दिवस जाणे युक्त पीठ बांधून दिलं थोडंसं. या बाजूला लक्षात आलं असेल, आपला मुलगा जर एखादा मुलगी चालली तर त्याला असं आपण शिदोरी बांधून देतो. 1 दिवस चालला तर 3 टाईम पुरवला असं देतो. पण 5 दिवस चाललाय, मग तिनं काय केलं असतं, थोडंसं पीठ बांधून दिलं, चटणी जी लागते आपलं भाजी करण्यासाठी असं गाठोडं पिशवीमध्ये दिलं आणि पाठवलं मुलाला. किती दिवसासाठी, 5 दिवसासाठी. आणि शहरातल्या असणारे जी होती ना, सुज्ञ होती, सुशिक्षित होती जरा, आहे का नाही. आपल्या ग्रामीण भागात आणि शहरात जरा फरक आहे. जे शहरात ग्रामीण भागातला माणूस शहरामध्ये 2-4 दिवस मुक्काम केल्यानंतर कळतं, लक्षात येतं आपलं जीवन काय आणि शहरातलं जीवन काय. शहरामध्ये पाहुणा शक्यतो 10च्या पुढे जर गेला तर त्याला सांगावं लागतं आम्ही जेवून आलोय, जेवून आलोय सांगावं लागतं. आणि आमच्या खेड्यामध्ये जर असताना एखाद्या घरी 10 ना 11 रात्री 12ला जावं ना, आम्हाला अनुभव येतो. 12 वाजता सुद्धा आम्ही असताना दार वाजवल्यानंतर या आणि 2 मिनिटात ते ताट येतं पुढं, आहे का नाही. आमचं असताना त्या ग्रामीण भागातला एवढंच वैभव नाही, तर आमचं असताना एवढी माणसं जगून असताना त्या ठिकाणी पाहुणा रवळा शेजारी पाहिजे एखादा आल्याला अतिथी जेवतो. आणि एवढं जेवण आमच्या असताना गाय असतात, दारातली गाय आणि दारामध्ये राखण करा कुत्रा सुद्धा असतात, आमचा खुश असतो. किती आमचं वैभव आहे या महाराष्ट्रात, ग्रामीण भागातलं वैभव आहे. आणि त्या बोलू नका तिकडे साईडला, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्या शहरामधल्या लहाण्याला त्या मुलासाठी असतात. ते जे आईवडिलांनी काय केलं ऐका, तिनं काय केलं, लाडू 5 दिवस पुरेल असं आहे नाही. आता पाठ्यामागे दिवाळी होऊन गेली मागच्या 2 महिन्यामध्ये, आहे का नाही. मग तिनं करंज्या लाडू काय असेल ते असतात. 5 दिवस जसं पुरल तेवढं शिदोरी बांधली आणि दोघंही आपल्या आपल्या बॅगी घेऊन कुठे गेले, शिकायला गेले. आणि गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर एक मुक्काम झाला, दुसरा मुक्काम झाला. त्यांनी सांगितलं काहीतरी निमित्ताने आणखी 5 दिवस तिथं राहावं लागतंय. पहिलं किती सांगितलं होतं, 5 दिवस आहे. आणि आणखी 5 दिवस राहण्याचा योग तिथं वाढला आहे. आणि ह्यांनी आता दररोज जायचे आपले हा असा स्वयंपाक तयार करायचा, ताजं गरम गरम करून खायचा.
आणि हे जो शहरातला होता का नाही, सोडायचा की खायचा, सोडायचा की खायचा, त्याला काय असतं काही गरज नाही. पण असं करता करता झालं बांधून दिल्यामुळं तिसऱ्या दिवशी बरं वाटलं, पण चौथ्या दिवशी जरा वास बांधल्यामुळं ती गाठोडं. चौथ्या दिवशी कसं बस खाल्लं, पण पाचव्या दिवशी खाताच येईना, राहिलेलं शिल्लक टाकून द्यावं लागलं ना. आणि हे दररोज उठायचं, आपला सांज सकाळ बनवायचा मस्तपैकी आणि खायचा ताजं तवानं. आणि फेज संपल्यानंतर त्यानं काय केलं, ये जेवाय हाय शिल्लक आहे ये. एकदा सकाळ खाल्लं, दुपारी खाल्लं पांडुरंग महाराज, संध्याकाळी खाल्लं, पण 3 वेळा खाल्लं. चौथ्या दिवशी त्याला वाटलं ना, अरे किती दिवस खायचं, किती दिवस खायचं, अजून 5 दिवस आहेत, किती दिवस खाणार आपण याचं, किती दिवस खाणार. त्याला थोडंसं शरम वाटली आणि त्यानं काय केलं, 6व्या दिवशी त्याला न विचारताच निघून आलं. ऐकताय ना, 6व्या दिवशी निघून आलं घरी, एसटी पकडली निघून आलं. आणि हे जो ग्रामीण भागातला होता का नाही, त्यानं 10 दिवस पूर्ण तयारी केली गेली, खाल्लं, परीक्षाही दिली, इंटरव्ह्यू दिली आणि एक 10 ते 15 दिवसामध्येच माघारी असताना कॉलही आला त्याला, कॉलही आला. आणि तो जो शहरातला आला ना, आल्यानंतर फक्त असतात त्या त्यानं काय आईबापाला काही सांगितलं आहे काय नाही. आता मला फक्त इथं बसलेला हा असा प्रश्न विचारायचा आहे. तो माघारी आला आणि हा तिथं शिकून आला, गुणवत्ता घेऊन आला, पुढचं आपलं करिअर, आपल्या भाषेमध्ये करिअर करून आला आहे का नाही. मग तो माघारी आला, ही चूक आईबापाची का त्या मुलाची? कोणाची चूक आहे? तो मुलगा माघारी जो आला, ही चूक कुणाची आहे? त्या येणाऱ्याची चूक आहे का आईबापाची चूक आहे? येणारे चूक, तो कधी बाबा म्हणले ऐकणारे चूक. इकडे काय म्हणणं आहे इकडल्या साईडला? हे आज हे ताई म्हणल्या आई बापाची, वास वास वास, खरं खरं उत्तर यांचं आहे बघा. मुलाला काय करावं असं आणखी पुढे सांगून जातो. बंगला तयार मोठा करून असतात त्या बांधून ठेवू नका. राहण्यासाठी गरज आहे आपल्याला बंगल्याची, लय मोठ्या असतात आपल्या. आता काय आताची पिढी बघा, आपला मुलगा, आपला नातू पंतू असतात 4 पिढ्या बसून खावं असं एवढं कमी होतात. एवढं कमवून सुद्धा आणखी पुढे धाव आहे कमी होण्याची. मला सांगायचं आहे, असं जर कमवून ठेवलं का नाही, तर आता सध्या मी इथलं उदाहरण देत नाही, बाहेरचं उदाहरण देतो की बरेच आजोबाने असतात कमी उरलेली जमीन 50-50 एकराचा, आता हे बाबा खालच्याकडून शेज लावलेला आहे. लक्षात येत आहे ना? इकडं तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही, पण आमच्या भागात तर आहे तसं. किती आजोबाने पजोबाने असतात घाम गाळून कष्ट करून कमी उरलेलं आहे का नाही. त्या टायमाला आणखी पुढे एक जाऊन वाक्य सांगतो तुम्हाला. पूर्वीच्या काळामध्ये एकच शर्ट असायचा त्या आजोबाला, आणि एकच शर्ट तो खांद्यावर टाकायचा, गाव जवळ आल्यानंतर उघारायचा, मंडप पाहिल्यानंतरच ओवायचा आहे का नाही. सगळ्या घरातल्यांना चप्पल नवी दिपाळीला कपडे असतात, पण बघा बाप जर असतो ना, ती तुटकी चप्पल वापरतात, ती जुनी. ते मग तुम्हाला अजून एवढं वर्ष माझा हा शर्ट चालतोय. आता मी बघितलं काय काय सांगतात मला, 100 ड्रेस आहेत आबा. कोण म्हणतात आताची मुलं म्हणतात मला, माझ्याकडे किती कपडे आहेत, अहो नंबरच येत नाही कपड्याला घालायचा. पूर्वीच्या काळाचा अनुभव आहे, आपल्या आताच्या काळामध्ये किती बदल झाला गेला. आणि हे संस्कार कशासाठी मला काय सांगायचं, असंच आपण तयार जर करून ठेवलं तर तो मुलगा असताना म्हणतो माझ्या आजोबाने बापाने माझ्या भरपूर कमी ठेवलंय, मला करायची गरज. आणि तुम्हाला माहिती आहे किती जरी साठा असला तर उजनी अण्णा पुरती काय, 100% भरलेली, 110% भरलेली, जून महिन्याला संपते आधीच. मग आपलं तर काय संपणार राहणार आहे महाराज. एक अर्धा पट्ट्या जर भाग्यवान निघाला तर बरं, नाही तर असं पट्टे इतके असतात त्या ठिकाणी, स्वतःचं बी नाही बापाच नव सगळ्याचं असतात. हे करतो आणि सगळं असतात त्या ठिकाणी दुर्दशा रस्त्यावर मांडतोय महाराज. हे महाराष्ट्राला हे उदाहरण काय मी असतात परदेशातलं मांडत नाही, उदाहरण आपल्यातलं आहे, आपल्या महाराष्ट्राच्या भूमीचं, संतांच्या विचाराच्या भूमीतल्या मातीचं सांगतोय मी महाराजाला. मग हे जर विचार जर आपल्या असतात त्या ठिकाणी असेल तर आपल्या कुळामध्ये फक्त सात्विक मुलं जन्माला येण्याची गरज आहे. आणि सात्विक मुलं जर जन्माला आली तर 21 कुळीचा उद्धार होतोय. किती? 21 कुळीचा उद्धार होतोय. आणि सात्विक मुलगी जर जन्माला आली तर 42 कुळीचा उद्धार करतोय. ह्या बाजूला 42 कुळ्या आपल्या आईबापाच्या 21 कुळी आणि सासरच्या 21 कुळीचा असतात उद्धार करणारे असतात त्या ठिकाणी. समजू नका कमी यांना, समजू नका. आणि खरोखरच असतात भाग्यवान आहे त्या आमच्या माता, की याच माता माऊलीमुळे असतात त्या ठिकाणी आमच्या सगळ्या जगाचा असतात त्या ठिकाणी उद्धार होतोय. विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल 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 म्हणून सांगायचं की या कुळामध्ये कुलवान असताना घरामध्ये जर असताना सात्विक मुलं जर जन्माला आले तर तुम्हाला एकट्यालाच नाही तर असताना देवाला आनंद होतोय. आई बाप्पाला तर होईलच पण देवाला आनंद होता. आज असताना त्या चिमुकली मुलं 3 आहेत बघा टाळकरी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा, भविष्यात ही उद्या गायक होतील ही मला सांगता येणार नाही, ही उद्या कीर्तनकार होतील हे सांगता येणार नाही, हे मोठे विद्वान होतील हेही मला सांगता येणार नाही, पण नक्कीच हे आपल्या आईबापाला घरातून बाहेर तर काढणार नाहीत ना. बस एवढंच ज्ञान गरज आहे, एवढंच. हां, काल मी एका कार्यक्रमाला गेलो बघा, आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या मुलाला कळलं की ह्याला हिंदी फक्त मराठीच बोलता येत नाही. अरे दादा, महाराष्ट्राची भूमी आहे, लय उदाहरण नाही आपल्या इथलं इंदापूरचं आहे उदाहरण. त्याला काय होत आहे, मराठी बोलता हा आई या शब्दाला आई म्हणता येत नाही. तो म्हणाला मम्मी आहे का नाही, काय वाक्यच काय असेल ते मला आता वेळ नाही तिकडे जायला. हा म्हणाल, पण आई म्हणणार. मला सांगायचं बसलेलं पाहिजे की आई या शब्दामध्ये जेवढे असतात हे उत्साह आहे, आई म्हणण्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी मम्मीमध्ये म्हणण्यामध्ये नाही ना. आई मला जेवाय वाढ, आई गाई नाही खाल्ले माती. भगवान असताना श्रीकृष्णा सुद्धा आपल्या असणाऱ्या आईला, आमच्या यशोदमयला नाही गाय मी माती खाल्ली, मला जीव घाल माती नाही खाणार. बळीराम दादा खोटं बोलतो, खोटं बोलतो, खोटं बोलतो. अगं दादा याड आहे का दादा, खोटं बोलतो, पण आई नाही खाल्ली, आई नाही खाल्ली. आई या शब्दामध्ये मला सांगायचं, आई हा शब्द या जगाच्या पाठीवरती आणखी असताना अंडरलाईन करा या आई शब्दाला. आईसारखा दुसरा शब्द या जगाच्या पाठीवर दुसरा एवढ्या मोलाचा, एवढ्या किमतीचा आणि एवढ्या तोलाचा कुठंच मिळणार आहे. विठ्ठल विठ्ठल आई शब्दामध्ये आणखी आता नवीन एक हे आलंय बघा आपल्या घरामध्ये, आहे का नाही. आई आता नवीन, पूर्वी नांदणाऱ्या सुनबाई आपल्या सासूबाईला काही म्हणायच्या, आतेबाई म्हणायच्या, ही आहे का नाही कोणी. पण आता नवीन काय आलंय, आई म्हणतात. कुणाला म्हणतात, सासूबाईला. मला म्हणण्याबद्दल माझा विरोध अजिबात नाही बरं का, चांगलं आहे. त्या सासून आणि सुननं माईलिकीप्रमाणे राहावं, मी मान्य करतो. तर आई शब्दामध्ये अवश्य म्हणू द्या, पण त्या आई वाक्यामध्ये ज्या मुलीनं आईला हाक मारणं आणि सुननं सासूला आई म्हणण्यामध्ये हाक मारणं, या तपवत वाटते का इकडं काय. बघा लक्षात आलं तर तपवत म्हणजे शब्द एकच आहे, पण तो शब्द 2 उच्चारतात. कोण उच्चारतं, एक सूनबाई आपल्या असताना सासूला आई म्हणते आणि एक जन्मदाती मुलगी असताना आई म्हणते. किती फरक आहे. आणखी एक सांगू का, आई मुलीचं ना असताना त्या ठिकाणी तुकोबराई असताना एक वर्णन करतात, लेकुराचे हित वाहे मावलेचे चित्त ऐशी कैवल्याची जाती करीला भावीन. आमच्या माऊली ज्ञानोबराईनं असणाऱ्या या 4 भावंडांना आई वडिलांचा वारसा लाभला, मिळाला. लहानाचे मोठे झाले, किती तोंड दिला असतं संकटाला सगळ्याला माहिती आहे, वेळ नसते आपल्याला सांगायला. आणि शेवटी यांनी काय केलं, सगळं बहिष्कृत केलं, सगळ्या वाळीत असताना टाकलं होतं. आणि 4 मुलाला भावंडांना या जगाच्या पाठीवरती जर उमलायची मुलं जर असताना करायची असेल तर त्यांनी सांगितलं तुम्हाला ध्यानत प्रायचित्त घ्यावं लागेल. आई वडिलाला सांगितलं काय करावं लागेल, ध्यानत प्रायचित्त घ्यावं लागेल. आणि ध्यानत प्रायचित्त घेतलं तर तुमची ही मुलं आम्ही समाजामध्ये स्वीकारू. आणि त्यांनी विचार केला ना, समाजामध्ये जर आमची ही मुलं स्वीकारत असती समाज, तर आम्ही गेलो तरी चालेल, आम्ही ध्यानत प्रायचित्त घेतलं तरी चालेल. हा विचार त्या आईवडिलांनी केला. आमच्या पाठीमागं मुलं जर या जगाताला जर मान्य असतील आणि आम्हीच फक्त नको असेल तर आम्ही जातो ना देवाघरी, हा दोघांनी विचार केलेला आहे. कोणी, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईसाहेब. आणि त्यांची मुलं नाव आहे का, नावं आत्ताची नावं आणि त्यांची नावं पूर्वीची. निवृत्ती, जी वृत्तीवरच कधी येत नाही त्याचं नाव निवृत्ती होतं. ज्ञानदाता ज्ञानेश्वर असताना ज्ञानराज माझी योग्यांची मावली, जेने निगमवल्ली प्रगट केली, गीतालंकार नाम ज्ञानेश्वर ब्रह्मानंद लहरी प्रगटली. महाराज अनेक असता सोपान, जन मार्ग सोपा करून ठेवला तो आमचा सोपान होता. आणि जी कधी असता आयुष्यभर असता मुक्त असते तिचं नाव मुक्ताबाई. 4 भावंड आणि आई वडिलांचं नाव काय होतं, असताना विठ्ठल पंत आणि असता रुक्मिणी माता. आमच्या असताना आजचे बी असतात त्या ठिकाणी
आईसाहेबाचं नाव पारुबाई आहे. पार्वती असतात त्या ठिकाणी पारुबाई आहे. आपल्या दैव असतात पूर्वीच्या असतात त्या ठिकाणी आईवडिलांचं चांगली नाव असायची. पण आतांची इथून पुढची पिढीची नावं जर ऐकली तर असतात त्या ठिकाणी लक्षात राहत नाही. काय असतात 10 वेळा सांगितलं तर पाठांतर होणार नाही. आणि ते बी आपल्या मराठाला शब्द नसतातच असतात. अवस्था आहे बघा. नारायण नामे होऊ जीवनमुक्त. महाराज म्हणतात नारायण नारायण ठेवलं तर नारायण मुलाच्या नावात तर असतात त्या ठिकाणी मुक्त होत आहे. हां मग असताना यात ध्यान प्रैचित्त घेण्याची वेळ आली. त्यांनी विचार केला की आपण असताना जावं यासाठी असतात त्या मुलं पाठीमागं असतात त्या ठिकाणी उमलत असेल. मुलं समाज जर स्वीकारत असेल तर आपण गेलं चालतंय. ध्यान प्रैचित्त घेण्याची वेळ आणली आहे समाजानं या दोघांवरती. किती 4 मुलांच्या आईवडिलावरती. आणि 4 मुलांच्या आईवडिलाला असताना त्या ठिकाणी जाण्याचा योग आणला यांनी. आणि विचार केला गेला आज आपण संध्याकाळी जायचं आहे. दोघांनी विचार केला. आणि रुक्मिणी आईसाहेबांनी असं करता करता मी विचार केला आज आपण गोड घास असताना ह्या चौघाला भरवूया आणि आपण आपला सायंकाळची ध्यान प्रायचित्त सिद्ध बेटावरती घेऊया. हा विचार म्हणला असताना सकाळचं पहाटच उठले आणि पुरणपोळी असताना टाकलेली आहे. पूर्वीचा स्वयंपाक गोड जेवण करायचं म्हणलं तर पुरणपोळी असायची. आमच्याकडं आज असताना पुरणपोळी आपलं असतात आणि सणावारालाच मध्ये आधी कोणी करतोय. आता बरेच ठिकाणी सणावाराला सुद्धा होती का नाही मला सांगता येणार आहे. बरे आता असताना सगळं बदलत चाललंय. सगळं जीवन फार असतात त्या ठिकाणी चाललेलं आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक तयार केला 3-4 वाजेपर्यंत. आमच्या आई साहेबाला असतात रुक्मिणी आई साहेबाला गेला आणि 5 वाजता असतात जेवण सगळे एकत्रित बसले. ताटाला ताट लावले आणि असताना आमची आई त्या मुलाला भरवत होती घास गोड घास. तिच्या असताना एक घास भरवताना तिला वाटत होतं आज माझा असणार माझ्या हातून मुलाला शक्यतो शेवटचाच घास आहे काय कोणाला वाटत होतं. रुक्मिणी आईसाहेबाला जे आईला वाटत होतं. आणि घास भरवताना तिचं काळी धड असतात त्या ठिकाणी वाटायचं का तर आज भरवतोय उद्या भरवायला असतात ही मुलं माझ्या हातून नाहीत. असा विचार करता करता 4ही भावंडांना असतात त्या ठिकाणी घास भरवला गेला. करता करता असं दोघंही असतात 2-2 घास जेवले. आणि सायंकाळचं असतात बघता 8 वाजल्या. 8 वाजत आल्या तर गरिबी होती काही नव्हतं. एकच अंतरून असताना टाकलं आणि एकच अंतरावर ती संध्याकाळची वेळ झाली आणि झोपीला गेले. आणि पटापटा मुक्ताबाई सोपन काका आणि असताना माऊली दादा झोपले. आणि निवृत्ती दादा तेवढा जागा होता. निवृत्ती दादा मोठा होता हुशार होता थोडासा कळत होतं चांगलं. आणि निवृत्ती दादाला असताना सांगितलं मी चाललो आहे. आम्ही ऐकताय ना आम्ही असताना चाललो आहे. निवृत्ती दादाने ऐकलं. आई कुठे चालली. मामाच्या गावाला चालली. मामाच्या गावाला गेली तर असतात त्या ठिकाणी 2 दिवसांनी ये माघारी. बघा आता एखादा मुलगा असताना काय करतो एवढा आईचा लाडका असतो असणार. शाळेत तर सुट्टी नसते. तो म्हणतो आई तू मामाच्या गावाला सकाळची इष्टीने जा पण 5च्या इष्टीने माघारी. मुक्काम करू नको आई असतात. तू जर मुक्काम आईच्या असताना मामाच्या गावाला केला तर मी संध्याकाळी कुणापाशी झोपणार आहे. मला झोपच तुझ्याशिवाय येत नाही. मग तो म्हणतो आई तू माघारी ये ग असतात. एवढं असतात त्या ठिकाणी प्रेम आई त्या मुलाचं आईवरती असतं. आणि तो निवृत्ती दादावरती ही जबाबदारी आली. आणि रुक्मिणी आईसाहेब म्हणू लागल्या दादा तू असताना या आईबाप या तिघांचं तूच हो रे बाबा. असताना उद्या उठल्यानंतर आईबाप असतात कुठं गेले हे सांगण्यासाठी तूच हो आणि तूच सांग रे बाबा हे आईबाप कुठे गेले ते असताना. मग अशा अवस्थेमध्ये निवृत्ती दादाला असताना पुन्हा त्या जाता विठ्ठल पंतांनी कसा तरी घराच्या बाहेर पाऊल टाकला. आमच्या असताना म्हणतात बापाचं काळी जरा थोडं असतात त्याने घट्ट असतं. पण आईचं काळीचं अतिशय कोमल असतं. आईचं पाऊलच नाही का ना घरातून. 4 मुलं असतात त्या ठिकाणी चिबुकले सोडून जाणं म्हणजे हे किती मोठं असतात त्या ठिकाणी. पाऊलच निघाना बाहेर पाऊलच निघाना. पण पुन्हा असतात यावं माघारी पुन्हा पांघरून टाकावं. पुन्हा असतात जाता 4ही मुलांचा असतात चेहरा पाहावा. आणि पुन्हा असतात जड अंधकाराने जावं. आणि जाता असतात सांगून गेले मी चालले आता. निवृत्ती दादाने एक सांगितलं माझा ज्ञानराज जरा जाणताय तो कळल माझ्या सोपान काकाला थोडं सांगितलं तर कळल. पण मुक्ताई सकाळ जर उठल्याबरोबर आई कुठे म्हणलं लहान उठलेलं लहानशा लेकराला उठल्या आई लागते फक्त बाकीच काय लागत नाही. तुम्ही किती खायला आणलंय ती असतं पाहत नाही फक्त आई कुठं गेले हे पाहत असतं. हे सोपान काका असताना सहन करायला राहिलं. माऊली नंबर राहतील पण मुक्ती जर उठली तर त्या मुक्तीला आई कुठं गेली म्हणून सांगणार आहे मी. आणि त्या आई जर म्हणून रडायला लागले तर त्या मुक्तीला सांभाळणारा कोण सांभाळणार आहे. मग त्यावेळेस सांगितलं सर्वस्व जबाबदारी दादा तू मोठा आहे रे दादा. निवृत्त दादा तू मोठा आहे. सगळ्यांचा थोरला मुलगा हा सगळ्या घराचा वडील असतो बरं का.
आपल्या कुटुंबातला थोरला मुलगा असताना त्या ठिकाणी वडील असतो आणि त्या वडील असतात त्या ठिकाणी थोरली जी जाऊबाई असते ती थोरली आईसारखी असते आणि त्यांच्या आज्ञेत ते कुटुंब राहतं ते असतात त्या ठिकाणी त्याला कुटुंब म्हणता येतं. आणि त्यावेळेस असतात चालले रे दादा असतात सांगून पुन्हा पुन्हा असतात त्या ठिकाणी जावं आणि ध्यानत प्रायचित्त घेतलं गेलं. मला सगळं एवढा मोठा असतात त्या ठिकाणी त्याग या जीवनामध्ये त्यांच्या जीवनाला आला. एवढं तर दुःख आमच्या समाजापुढे येत नाही मला. आणि एवढं दुःख सहन करून सुद्धा असतात त्या ठिकाणी ही कळी उमललेली कळी आज असताना सगळ्या आपल्या जगताच्या ठिकाणी. मी सुरुवातीला सांगून गेलो की माऊली ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरती PhD होती आज जगाच्या पाठीवरती. काय ज्ञानेश्वरी असं काय लिहिलंय एकच असतात सांगून जातो. माझ्या मराठीचे बोल कौतुके अमृत अशी पैजा जिंके एवढे अक्षरे रसिके मेळविन. अशी एक एक अक्षर असतात त्या ठिकाणी जुळवली आणि अमृताला पैजा जिंकण्याची ताकद माझ्या ज्ञानेश्वरी आणली. आणखी एक वाक्य बोलून जाता जर बरेच म्हणतो आम्हाला घराला एखादं संकट आलं तर आम्ही ह्याच्याकडे जातोय त्याच्याकडे जातोय ह्याच्याकडे हात पसरतोय त्याच्याकडे हात पसरतोय. दादा नका कोणाकडे पसरू हात नका कोणाकडे आपल्या दुःखाचं दुःख मांडू. आणि आपलं जर जगापुढं दुःख मांडलं तर ते रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगतात. नका ना तुम्हाला सुख दुःख जर सांगायचंय ना आपल्या जिवंत असणाऱ्या आईबापाला सांगा. आईबापाला सांगा ते ऐकून घेतील आणि तुमचं दुःखाचं निवारण करतील. आणि तुम्हाला आईबापच नसेल तर संताला सांगा माझ्या. संत हे असतात त्या ठिकाणी कृपाळ उद्धार. किंवा तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीव. तुमच्या सामान्य माणसाचा उद्धार करण्यासाठी कोण असेल तर जगाच्या पाठीवर आई वडिलांनंतर हे संत आहेत. आणि संतच आपला असतात त्या ठिकाणी काय करतात हे दुःख निरसन करतात. म्हणून आता एक वेळेस प्रेमाने या भगवंताचं असताना नाव घेऊया. विठोबा महाराज सांगतात आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. महाराज सांगतात आपल्या हिताला जो जागतोय त्याच्या धन्यता दिला. ज्यांच्या कुळामध्ये सात्विक मुलं आले त्यांचा असताना देवाला आनंद होतोय. मग अशी घराण्यामध्ये आपल्या असताना अशी मुलं घडवा. घडणं आणि बिघडणं फक्त हे दोन संगतीवर अवलंबून आहे. यांना घडणं आणि बिघडणं दोन्ही वाक्य जवळची आहेत. असरा दोन्ही वाक्य जवळचे आहेत शब्द पण त्या शब्दाचा अर्थशा जर विचार केला तर फार दूरचे आहे. दोन्ही कधीच एकत्रित येत नाहीत आहे का नाही. अर्थाने वाक्य जवळ आहे. घडणं आणि बिघडणं जवळची वाटतात दोन्ही असरा समन्वय वाटतो पण त्या वाक्याचा विचार केला तर फार भिन्नता आहे. घडण्यासाठी काय करावं लागतं तर त्यासाठी उदाहरण थोडंसं ज्याचं सांगतो. आमच्या लंकेत राहून एवढं दूषित वातावरण असताना कुठंही देवाचं नामचिंतन घेत नसताना लंकेमध्ये एक घडून गेला त्याचं नाव बिभीषण आहे का नाही. आणि अयोध्येच्या नगरीमध्ये वातावरण रामरायाचं झाले रामराज्य काही वन्यामाशी धरणी धरी गाई ओळल्या म्हशी. असं असताना त्या एवढ्या रामप्रभूच्या असताना अयोध्येमध्ये सुद्धा एक बिघडलेलं जी अवस्था आहे तिचं नाव कैकई आहे का नाही. कैकई म्हणून आज समाजात कैकईचं नाव ठेवत नाहीत घेत नाही कोणा असं नाही का नाही. पण माझ्या बिभीषणाचं नाव कुठे बी असतं कुठं लंकेत राजा रावणाचा सखा बनतोय आहे का नाही तरी नाव निघतं. आणि आमच्या प्रभुरामचंद्राची आई असून सुद्धा सावत्र आई असून सुद्धा नाव निघत नाही. तिचं नाव कैकई. मग घडणं कशावर तर संगतीवरनं परिणाम असला. आपण कुणाच्या संगतीमध्ये राहतोय. मी सांगून गेलो की असं घडणं आणि बिघडणं इथं या ठिकाणी इथं या लाईनला जर पाहायला गेलं तर हे संगतीचा परिणाम आहे ना. संगतीचा परिणाम आहे ना. या संगतीमध्ये मला सांगायचं आणखी पारमार्थिक क्षेत्रामध्ये फार काळाची गरज आहे. पारमार्थिक जीवन बनण्यासाठी आपल्या या कलियुग युगामध्ये इथून पुढच्या वैज्ञानिक जीवनामध्ये विज्ञान युगामध्ये यशस्वी जीवन जर जगायचं असेल तर तुम्हाला एकच असतात त्या ठिकाणी संगत माझ्या संताची संगत. संताची संगती मनोमार्गती आकळा. थोर गायक असतात सुंदर नियोजन आहे पण वेळ आपली संपत आलेली आहे. गोड असा आम्हाला वाटतं की आता यांना वेळ द्यावा पण आता फक्त आपल्याकडं 7 मिनिटं शिल्लक आहे.
7 मिनिटामध्ये असताना थोर असताना पांडुरंग महाराज आमचे असताना थोर कीर्तनकार गोड असा आवाज मोहिते आबा असतात दररोज अण्णांच्या सर्वांच्या परिचयाचा राजनीचे आबा देवस्थानचे इथं असताना चोरमले महाराज या ठिकाणी सुंदर असणारा आमचे फडतरी महाराज आहेत शिंदे महाराज इंदापूरकर आहेत आमचे आप्पा आहेत इथलं गोड असं असतं भजनी मंडळ आहे भोसले महाराज आहेत हे सगळे असतात इंदापूरकर आलेले महाराज मंडळ आहेत तिथं असताना नेहमी या कार्यामध्ये असतं कुठल्याही कार्यामध्ये नेहमी धावपळ असते असतात आमचे बाप्पू आहेत असतात विनेकरी असतात डोके असतात भांडगावकर एका गावचंही कुणीच नाही इथं ऐक ना आपल्या बरं इंदापूर कोण कारखान्याहून आलं आहे बघा ते कारखान्याहून आले ते कोण असतात माडा तालुक्यातून आलेले कोण भांडगाव कोणी असतात पंचकृषीतून आलेले कोण कशासाठी तर अण्णांचं आग्रहाचं निमंत्रण आणि असतं या संप्रदायावरती प्रेम आणि खरोखर संप्रदायावर जर प्रेम असेल तर बास जगामध्ये असतं बाकीचं काहीच करायची गरज नाही संप्रदाय तुम्हाला नुसतं जीवनच जगायला शिकवत नाही तुमचं नुसतं पोटच भरायचं नाही पण जीवन यशस्वी करायचं का बनायचं ती कला म्हणजे असतात त्या ठिकाणी ही आमचं वारकरी संप्रदाय विठ्ठल विठ्ठल आपली ज्ञानोबा सारखा ज्ञानेश्वर सारखा ग्रंथ नाही जगद्गुरु तुकोबाराय सारखे गाता नाही आणि वारकरी संप्रदायासारखा पंथच या जगाच्या पाठीवर नाही असा सुंदर या पंथाच्या असा त्या ठिकाणी या पंथाचा पायाच आमच्या माऊलींनी ज्ञानोबराय रचला ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया तुका झालाशे कळस भजन करा एक पाया केला मौली ज्ञानोबराय आणि तुकोबराय कळस झाले आणि मध्ये असताना खंब दिला भागवत आमच्या एकनाथराणे विस्तार केला आमच्या नामदेवरायांनी आणि ही विस्तार करणारी सगळी मंडळी आहेत आणि खरोखरच जर आपल्या या जीवनातून या जगताकडून जर देव जर वजा केला तर काय राहतं शिल्लक आपल्या एखाद्या गावात भजनच करायचं नाही कसलंच काय काय ठिकाणी बघा मध्ये ऐकलं होतं थोडंसं आमच्यात भजनच करून देत नाहीत कीर्तनच करून देत नाही बघा एखाद्या गावात जर असतं भजन कीर्तन जर हे जर वजा करून टाकलं तर गावात असं त्या ठिकाणी आपण सहज म्हणतो दिवसाला का मशनभूमीसारखी अवस्था होईल कशामुळं तर हे नामचिंतन आहे म्हणून घराघरामध्ये असताना नामचिंतनाची गरज आहे आणि हे चिंतन जर घरात असेल तर तुमच्या बाकीच्या पैसा किती तुमच्या घरामध्ये हे आम्हाला बाकीच्या जगाला का बघायची गरज नाही पण तुम्ही आनंदी आहात समाजापुढे किती तुमच्या देण्याची ताकद आहे समाज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय घरी काहीच नाही पण त्यांना आज पदवी काय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्ञानाचा सागर माऊली ज्ञानोबराय आणि किती मोठा ठेवा करून ठेवला आहे तुमच्यासाठी म्हणून असतात त्या थोर मोठा असतात त्या योगदान आहे मग संतांच्या संगतीमध्ये राहा आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये राहिलं तर आपल्या पूर्वीची माणसं बघा फार दृढ विचार करायचे लांबचा विचार करायचे आणि लांबच्या विचारामुळे ते सगळे एकत्रित राहायचे एकत्रित जे असतात त्या नातेगोती जपायचे मी परवांना कालच्या मागच्या 8 दिवसामध्ये लग्नाला गेलो सगळं तालुका होता सगळे असतात त्या ठिकाणी तालुक्याबाहेरचे जिल्ह्यातले सगळे होते पण जो वरबाप होता ना त्या वरबापाचा सखा भाव लग्नामध्ये नव्हता आहे का नाही घडतं का इकडं कदा असं माझ्या समोर घडलेलं उदाहरण आहे ऐका पत्रिकेत सगळं गाव गोळा करतो आमचे नवले महाराज पाठीमागे बसले त्यांना माहिती आहे बघा पत्रिकेत सगळं नाव अख्खा तालुका गोळा करतो पण आमच्या त्या पत्रिकेमध्ये आमच्या सख्या भावाचंच नाव नाही काय दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं मग त्या घरामध्ये असतात त्याने फक्त एवढंच जपा नातेगोती जर आपली जिवाळला जपला तर फास हे अरे याच्यापेक्षा मोठा काय परमार्थ करायची गरज नाही याच्यापेक्षा मोठं दुसरं काय करायचं नाही फक्त जाता जाता एवढं सांगतो 2 मिनिटामध्ये आपल्या आई वडिलांना सांभाळ करा आणि ज्यांचे जिवंत आहेत त्यांनी आपलं जोपर्यंत आपला शेवटचा श्वास आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा काय असं फार मोठं लागत नाही त्यांना आणि ज्यांचे आईबाप नसतील तसं आमच्या अण्णांच्या या कुटुंब करगळ परिवारांचा आदर्श घ्या 6वं पुण्यस्मरण आहे आणि मला सांगायचं अण्णा जोपर्यंत तुमचा असता त्या ठिकाणी शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुमच्या हृदयातून तुमचे आईवडील जाणार नाहीत हे मला कळतं आहे जेवण एवढं मोठं प्रेम आहे आज असतात त्या अण्णांचं या आपल्या आईवडिलावरती खरं आम्हाला असताना एखाद्या 35, 36, 40व्या पुण्यतिथीचं करण्याचा योग येतो अण्णा किती परमभाग्य आहे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पण आम्ही काय काही गेलो का नाही एखादा वारल्यानंतर त्यांना विचारलं का नाही महिन्याभरानं ते म्हणतात गेले तिकडे आमचं असतं 7 बाऱ्यावर नाव बघलेला रेशन कार्डावर 9 वर्ष श्राद्ध न करणारी अवस्था माणसं आहेत आमच्या असताना 2ऱ्या 3ऱ्या दिवशी गुंडाळायला लागले आता 10वान गोवडन हे तर लांबच राहिलं पण 3ऱ्या दिवसामध्येच असताना अशी वेळच नाही आणखी एक पुरवेशी सांगतो मागचे एक 8 दिवसातलं उदाहरण आहे आई
आपल्या वृद्धाश्रमामध्ये मरण पावली. आणि हे जर लग्न असतात धरलं होतं 4 दिवसावरती आणि निरोप दिला, म्हणले तुमची आई असं असं त्याचा अंतविधी असं वारलेले आहे. आणि याला असं कळलं, तर कळल्यानंतर तो म्हणू लागला 4 दिवसावर लग्न आहे, इकडं आई वारली. मग त्यानं काय सांगावा? तो म्हणला तुमच्याकडे जर एखादं फ्रीज असेल तर त्या फ्रीजमध्ये आईला किती दिवस? 4 दिवस ठेवा. सत्य घटना आहे बरं का, मी काय म्हणजे कुठलं काय असतं ऐकू सांगत नाही. आणि ती फ्रीजमध्ये ठेवा, नंतर 4 दिवसांनी येतो नंतर असतात. दादा 4 दिवस फ्रीजमध्ये ठेवाय काय असतं त्या ठिकाणी? हे काय भाजीपाला आहे का? फ्रीज कशासाठी असतं? फ्रीजमध्ये एक आईचं प्रेम ठेवण्यासाठी फ्रीज आहे का आपल्या घरामध्ये? ही महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे, बाहेर सांगत नाही. आपल्या पुण्यामध्ये विसा खंडवेलवार 80 कोटीचा मालक होता सर, 80 कोटीचा मालक होता. लहानपणी सर्व असतात सर्वशी कुटी जुळवलेलं मुलांबाळापाशी असतात त्यांनी जुळवलं होतं. पण अंतविधीसाठी असतात त्यांना त्या वृद्धाश्रमामध्ये जीव सोडावा लागला. किती महाग इस्टेट, 80 कोटीची इस्टेट सोडून गेला जीव, पण फक्त मरण त्याला शेवट वृद्धाश्रमामध्ये आला. मराठवाड्यामध्ये एक असतात लहान मुलाचा डॉक्टर होऊन गेला मागच्या 2 वर्षामध्ये. मुलं शिकवली घडवली, कोण डॉक्टर केलं, कोण वकील केलं. परदेशामध्ये असतात त्या ठिकाणी मुलं नोकरीला असतात. फक्त पैसे परदेशामध्ये गेल्यानंतर गोळा करता येतो. ऐकलेलं असतात, ऐकताय म्हणून सांगतोय. परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या मुलाला मी सांगतोय, फक्त तुम्हाला गेल्यानंतर फक्त पैसा गोळा करता येतो, पण तुम्हाला जी नाती आहेत ना, आई बापाची जी नाती आहेत ना, नातीचा जिव्हाळा नाही कळू शकत तुम्हाला. आणि पैशांनी जर निसती नाती जर जप्त आली असती तर आमच्या कोरोनामध्ये सगळं पैसे आमच्या उशाला होतं, पण फक्त आमची नाती जवळ नव्हती. आम्हाला पैसा आमच्या उशाला होता, पण डॉक्टरला विचारलं का नाही, डॉक्टर साहेब आमचा पैसा भरपूर आहे हो ना, पण फक्त आमचा मुलगा समोर दिसला नाही 8 दिवस. मला आयुष्यभर जी माझी अर्धांगी होती ते असतात महिना झाला असतात दवाखान्यात दारसुद्धा असतात पकडलं नाही कोणी. काही पट्ट्याने भागा असतात त्या ठिकाणी लांबून भाकरी टाकल्या गेल्या. कळालं ना आम्हाला पैशाची गरज नाही, आम्हाला नाते गोत्याची गरज आहे. आम्हाला नात्या गोत्याची गरज आहे. फक्त जाताना एवढं सांगतो आणि शेवट संपवतोय, जर कुणाला आपल्याला सगळ्यांना असतात त्या ठिकाणी मुली बहिणी आहेत आपल्या सगळ्याला, ऐका. जर आपल्या असतात एखादी आपली थोरली बहीण असेल, धाकली बहीण असेल आणि दूर दिलेली असेल, आणि त्या मुलीला घर आपलंसं शेवटपर्यंत आपलं घर आपलंच आहे असं वाटतं, आईबापाचं घर. पण तिला पोरक कधी कळतं वाटतं ज्यावेळेस त्या घरातले आपले आईबाप संपले का नाही, गेले का नाही, त्या नांदणाऱ्या मुलीला वाटतं आता त्या घराकडे जाऊच नाही. का तर माझी असतात जिव्हाळ्याची माझी आई असं माझा बाप नाही, आणि माझा बाप माझी चप्पल सोडायची जागा नाही म्हणून ती काय करते, दुरावते नाही 10 वर्ष येत नाही. मला सांगतं अशी जर कुणाची बहीण जर दुर्वत असेल तर दादा हो असतात त्या बहिणीला काही नका देऊ. काही नका आपल्या संसाराला काही देऊ नका. काय मोठं दिल्यानंतर तिला काही कमी पडणार नाही, काय दिल्यानंतर तिची मोठी श्रीमंती होणार नाही, पण फक्त तिला कमीत कमी 6 महिन्यातनं 2 महिन्यातनं विचारा, ताई तुझं बरं आहे का, ताई तू कुशाल आहे का, आणि तुझी मुलंच चांगली आहे का. एवढं जर विचारलं तर तिला वाटतं माझ्या आईबापाच्या पाठीमागं माझा भाऊ आईबापापेक्षा मोठा आहे. भावाने नातं हे जपा. आणि हे जर नाती जर जपली आपल्या असणाऱ्या कुटुंबाची, आज बरेच ठिकाणी असणाऱ्या आमच्या इस्टेटी पाय पैसे पाय भावाचं नातं तोडल्यात. बहिणींनाही विनंती आहे माझी, काय विनंती आहे तर नका त्या इस्टेटीसाठी 2 एकरासाठी अर्ध्या एकरासाठी नका असताना भावाचं नातं असं तोडू नका. आणि भावाच्या नात्याची किंमत जर कळायची असेल तर तुम्हाला फक्त रक्षाबंधना दिवशी कळते. शेजारची आमची बहीण बांधून जाते, शेजारी आमची बहीण असते, आमची जाऊबाई असतात, जाते आनंदात माहेरला भावाकडून राखी बांधून येते. पण माझं भावाचं पटत नाही म्हणून मी भावाकडे जात नाही. आता असा जर कुणाचा हेतू पुरस्कार जर असतात त्या ठिकाणी उद्देश असेल तर तिला सांगावं ताई तर असतात त्या ठिकाणी नको ना असतात पैसा घर दार जमली सोडून जायचं आहे. एक दिवस आपण ज्या मृत्यू लोकातलं काहीच संगती बरोबर नेणार आहे, संगती नेणार असेल तर फक्त शेवट जाताना माझ्या माहेरची साडी असतात त्या जर पांघरून मिळाली तर बस एवढंच. ह्याच्यापेक्षा आपल्याला काय असतं मोठं काय. मग हा जर परमार्थ खरं एवढाच आहे. मग महाराज म्हणतात हेच शिकवण्यासाठी अभंगातून महाराज सांगतात, ही मुलं काय करतात तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. बघा शेवट सांगतात तो बरं आहे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून या संतांचं एक वेळेस प्रेमाने मोठ्या असताना भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानी. कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक
तयाचा हरेक वाटे देवाला आनंद हो असा असणारा हा सोहळा आजचा आहे. आणि खरोखरच वैकुंठवासी पार्वतीबाई जिवबा करगळ यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्यामुळं आपल्याला आज चिंतन करण्याचा योग आलेला आहे. प्रत्येकाची ही शिदोरी आजची 2 तासाची आता कुणीच हिसकून घेणार आहे. एखादं पैसे दिलेलं हिसकून नेतील आज माणसं, पण आम्हाला 2 तासामध्ये जी मिळालं आहे आता सगळ्याला बसलेल्यांना सुद्धा तुम्ही म्हणताल आम्ही काहीच केलं नाही, पण तुम्हाला सुद्धा मिळालं नाही का? काय मिळालं आहे तर तुमचे प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चितोशी भक्ती, श्रवण कीर्ती सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कीर्तन करायला कमी पगार आहे, पण बसलेला ना आमचं ही संप्रदाय शिकवतो बरं का. बाकीच्या व्यवहारामध्ये काम कमी जास्त पगार आहे का नाही, पण हे संप्रदाय हे व्यासपीठ असं आहे की इथं सगळ्यांना समसमान पगार देण्याची ताकद फक्त आमच्या संप्रदायावरच आहे, आमच्या पांडुरंग परमात्म्याकडे आहे. पांडुरंग परमात्म्याला माळकरी आला तर त्याला पावतो, आणि नाही माळकरी आलाच नसला तर त्याला सुद्धा येऊन असता जातो आहे का नाही. म्हणजे किती मोठं आपलं असतं भाग्य आहे का नाही. असं आहे का फक्त ज्यांच्या माळा गळ्यामध्ये आहे ते त्यांनीच पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी व्हा. त्या पंढरपूरच्या वारीमध्ये चोरी करणाऱ्याला सुद्धा तेवढीच किंमत आहे का नाही. तो बी त्या चांगल्या महाराजांच्या पंक्तीला जेवतो. जो चांगला महाराज जो खातोय ना तो सुद्धा चोरी करणारा तिथं खात असतो. किती भाग्य आहे त्या चोरी करणाऱ्याचं. कुठं? फक्त बैसता संतांच्या पंक्तीमध्ये. या संतांच्या पंक्तीमध्ये बसा, नक्कीच तुम्हाला असतात त्या ठिकाणी नराचा नारायण होतो. देव पाहायला गेलो ते देवच होऊन ठेवलं. बरंच काय बोलण्यासारखं पास खूप असं असतं. सर्वांना धन्यवाद द्या. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यांच्यासाठी जोरदार. जी साऊंड सिस्टम आहे दादा, गोड असा कमी लहान वयामध्ये मुलगा आहे, याच गावातलं वैभव आहे. टाळ्या वाजवा. आणि आपला असणारा अण्णा आज हा कार्यक्रम फक्त शेटपळपुरता राहणार नाही, आपल्या महाराष्ट्रापाशी असणारा देशामध्ये भारत देशामध्ये असणारा विस्तार असणार प्रगट होणार आहे. आमच्या आईचं किती मोठं असणारं भाग्य आहे. त्या आईचं भाग्य एवढंच नाही बरं का, तिनं आपल्या असणारं 4 मुलांना नाही 2 मुलींना पूर्वीच्या काळामध्ये 6-6, 7-7, 8-8 असणारं मुलांचा सांभाळ करणारे आईवडील होते. आणि तेही असणारं कुणाच्याही दारामध्ये जाऊन असणारं हात पसरायची कुणी ताकद असणार दिली नाही. एवढं आपल्या कर्तृत्वान असणारं आपल्या हिमतीवर ते हे मुलं जगत होते. लहानाचे मोठे करत होते. दिमागदार लग्न करायचे, दिमागदार असणारा प्रपंच असणारा मोठा असणारा स्वतः कष्ट करायचे. आणि तेव्हा हा परिवार कुठतरी असताना उभा राहतोय. आणि 4 भावंड असतात त्या ठिकाणी. आणि या निष्ठा असणारा आमचा सामाजिक नाही तर या घराला या परिवाराला असा राजकीय सामाजिक फार मोठा असणारा वारसा आमच्या आईवडिलांनी या आजीबानं आता आमचं शिदुरी करून ठेवलेले आहे. आणि तेच पुण्यांना असणार ह्या परिवाराला आहे असणार. त्यांचा जर असं परिवार पाहिला तर मुलं मुली सुना नातू पंतू असणार हा परिवार असतात त्या ठिकाणी. नक्कीच तयाचा हरेक वाटे देवा. ती आजी जिथं असेल ना तिथं असणार त्या बस, कुठं काही करायची गरज नाही. आता असं जर हे कार्यक्रम केलं तर तुम्हाला पितृदोष कोणत्या ब्राह्मण काकाकडे जाऊन पाहायची गरज नाही. बसलेल्या सतत 2 मिनिटामध्ये सांगतोय. बरेच ठिकाणी घरामध्ये कटकट पाहिले तर असतात एखादा सांगतो तुम्हाला पितृदोष आहे, मग का जावा तर म्हणजे ना असताना कुठं नरसिंगपूरला जावा, नाशिकला, इकडं तिकडं जायची गरज नाही. हा कटकटा करती पितर पुत्र दुराचारी वंश झाला. महाराज असताना जर एखाद्या घरामध्ये पुत्र वाईट वृत्तीचा निघाला तर तिथली कटकटा करती पितर आणि अशी कुलवान घरामध्ये मुलं जर जन्मली तर त्या आईबापाला धन्यता वाटते. नसतं देवालाच नाही तर आईबापाला मग ते वर्ण असतात आशीर्वाद आपल्या पुत्रवती असतात त्या ठिकाणी. पुत्रा सौभाग्य असतात त्या ठिकाणी, एक आनंदाचा वर्षाव करतात. म्हणून असतात त्या ठिकाणी हा परिवाराचा आदर्श घेतला पाहिजे. आमच्या अण्णांचं परिवार फार मोठं असतात. आपल्या तालुक्यामध्येच नाही तर या जिल्ह्यामध्ये असतात. त्यांचं राजकीय स्वरूप आहे. गोरगरिबाला जाणणारा, जिव्हाळा जाणणारा असतात, गोरगरिबांचा असतात किंमत, गोरगरिबांचा आदर करणारा हा परिवार आहे. एवढंच नाही, आमचा असतात पांडुरंग परमात्मा सुद्धा गरिबांचा आहे. दिनाचा सोयरा पांडुरंग तो कुणाचा पाहुणा आहे तर गोरगरिबांचा. आणि खरं समाजामध्ये जो गोरगरिबांची दया करतो तो आज जगामध्ये श्रीमंत आहे.
तुमच्या पैशामध्ये देण्यामध्ये श्रीमंती नाही, पण जो असणारा सामान्य समाजाचा सामान्य शेवटच्या घटकापर्यंत समाजाचा जो सेवा करतो तोच या जगात ज्या ठिकाणी पाठीवरती आज फार मोठा श्रीमंत आहे. काय मोठी श्रीमंती दाखवायची गरज नाही, पण समाजामध्ये असणार त्या ठिकाणी ह्या श्रीमंतीची फार गरज आहे. बरंच असं म्हणून या असणारा घडलेली सेवा पुन्हा एकदा सर्वांच्या धन्यवाद देतो. सहदेवदादा यूट्यूब चॅनल राजमुद्रा यांनाही धन्यवाद देतो. मृदुंगचार्य असणारा 12वीला मुलगा आहे आणि विशारद आहे. हा कळसाहेब सामान्य गरीब कुटुंबातला मुलगा आहे. आपल्या रुई प्रसिद्ध कशाने आहे, कशाने भांडगाव रुई प्रसिद्ध कशाने आहे परिसरामध्ये सगळ्याला माहिती आहे की भांडगावच्या मसोबाचं आणि ह्यांचं अंतर किती आहे, फक्त 500 फुटाचं अंतर आहे. यांच्या दारातून हजारो माणसं आपल्यासारखी जाता येतात आहे का नाही. आणि तिथंच घडलेला हा मुलगा आहे. किती आता 12वीला आहे आणि या मृदुंग अलंकारामध्ये विशारद आहे मुलगा. जोरदार टाळ्या वाजवा या दादासाठी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक थोर आमच्या देवाच्या रांजणीचे असतात त्या ठिकाणी नाहीत. पिटी मास्तर गोड असा आवाज सगळ्यांना खरोखरच अण्णांनी आज असतात आणि महिनाभर झाला असता आमचे भोसले परिवार आमचा सगळा या नाथ बाबांचा असताना शिवकरीला महिन्याला येणारा हा परिवार सेवा करणारा झटणारा तुमचा गावातली वारकरी संप्रदायच ना भजनी मंडळ फार मोठी भजनी मंडळ भाग्यवान भजनी मंडळ आहे. परिसरामध्ये असताना या भजनी मंडळाचं फार मोठं असतं कौतुक करा. का तर त्यांनी असताना किती वेळा फोन केला असेल त्यांना विचारा या कार्यक्रमासाठी. एवढी माणसं जुळवायसाठी असतात किती प्रयत्न केला आणि अण्णांनी खूप मोठं असतात त्यांना प्रोत्साहन दिलं आणि या परिवाराच्या योगाने आज असणारा तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आलेला आहे. इथं असणारं सामाजिक राजकीय क्षेत्र गावातली पाहुणी मंडळी मित्रमंडळी आजूबाजू शेजारी पाजारी सर्वच आलेले सर्वांना हो अण्णा मालकरी आज तर मी काय बोलून गेलो की आजीचा वारसा असतात या घराला लाभलेला आहे. हे कुटुंब कधीच असतात त्या ठिकाणी समाजाला देणारं म्हणून असं आहे. देणारा असताना फार मोठा असतो दाता असतो आणि दाता घेणाऱ्यापेक्षा देणारा फार मोठा श्रीमंत असतो. म्हणून कर्तृत्वान असतात त्या ठिकाणी. ही मुलं जन्मासाठी काय करावं लागतं तर आईचं पुण्य लागतं. कुलवान घराण्यामध्ये मुलं जन्मासाठी आमच्या असताना वैकुंठवासी सौभाग्य असतात त्या ठिकाणी ज्यांचं या घरावरती आशीर्वाद आहेत आमच्या परबाई आजीचा आहे आणि त्यांच्या कुशल आशीर्वादानं हा मार्गस्थ होणारा परिवार या परिवारात अशीच साधूची असणाऱ्या समाजाची असणाऱ्या वारकऱ्यांची सगळ्यांची वारंवार आपल्या आईवडिलांची सेवा घडो असं आपण मौली ज्ञानोबरायला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायला पांडुरंगाच्या असताना विठेवरती उभं राहिलेलं माझ्या पांडुरंगाला सासरान आमच्या गावामध्ये देवस्थान आराध्य ग्रामदैवत आमच्या नाथ बाप्पाला विनंती करूया. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊया.